नमस्कार मित्रांनो, मायसेल्फ ओमकार सेंडुरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. ऑन बिहाफ ऑफ विद्यासागर अकॅडमी अँड करिअर डेव्हलपमेंट सेंटर, आय वेलकम यू ऑल. आजच्या व्हिडिओमध्ये विद्यासागरची जी सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्यातल्या नवीन 4 सॉफ्टवेअरची माहिती आपण घेणार आहे. मी आणि आमच्या प्रणाली मॅडम आपल्याला या ठिकाणी गाईड करणार आहेत. तर सुरू करूया. आता आपण एकूण या व्हिडिओमध्ये 4 सॉफ्टवेअर जे सध्या मार्केटमध्ये खूप बूम आहे असे 4 सॉफ्टवेअर या ठिकाणी आपण बघणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रेविट आर्किटेक्चर त्याच्या संदर्भात आपण बघणार आहे, रेविट स्ट्रक्चर, रेविट एमईपी आणि सिव्हिल 3D. बऱ्याच लोकांनी BIM हे ऐकलं असेल, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर प्रणाली मॅडम, लेट्स कंटिन्यू विथ द इंट्रोडक्शन. ओके, BIM सरांनी आता आपल्याला एक्सप्लेन केलं की BIM. आता जर तुम्ही इंडस्ट्रीज मध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर BIM हे खूप वेळा ऐकलं असेल. तर BIM म्हणजे काय, तर बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ सॉफ्टवेअर्स बघू शकताय, ज्याच्यामध्ये मॉडेलिंग असतील किंवा तुमचे डिझायनिंगचे सॉफ्टवेअर्स असतील, असे दोन्ही सॉफ्टवेअर्स त्याच्यामध्ये बघतोय. तर आज आपण जे एक्सप्लेन करणार आहे ते म्हणजे मॉडेलिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सरांनी डिझायनिंगचे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते एक्सप्लेन केलेले आहेत. आता मॉडेलिंगच्या सॉफ्टवेअर मध्ये जर बघितलं तर आपल्याला इथं दिसत आहेत रेविट आर्किटेक्चर्स, रेविट स्ट्रक्चर्स और रेविट MEP, सिव्हिल 3D. हे चारही सॉफ्टवेअर्स तुम्ही मॉडेलिंग साठी यूज करू शकताय. आता जर त्याच्यामध्ये बघितलं तर रेविट आर्किटेक्चरचा जर पोर्शन्स बघितला तर रेविट आर्किटेक्चर्स मध्ये आपण काय करतो, तर तुमच्या बिल्डिंगचं 3D मॉडेलिंगचा पोर्शन्स असेल, ज्याच्यामध्ये तुमचा एक्सटेरियर व्ह्यू असेल, इंटेरियर व्ह्यू असेल, त्याच्यानंतर तुमचं लँडस्केपिंगचा पोर्शन्स असेल, अदरवाईज तुमचा फजार्ड बिल्डिंग असतील. आता फजार्ड बिल्डिंग हा एक नवीन टॉपिक असेल जे की इंडियामध्ये मोस्टली यूज नाही होत, पण तुम्ही जर अदर कंट्रीच्या स्ट्रक्चर्स बघितला तर त्याच्यामध्ये मोस्टली फजार्ड बिल्डिंग्स यूज होतात, ज्याच्यामध्ये इथे इमेज मध्ये दाखवलंय की तुमचा ग्लासवाला पोर्शन जो क्रिएट करताय तुम्ही त्याला म्हणतोय फजार्ड बिल्डिंग, किंवा अनइवन शेप्सच्या ज्या बिल्डिंग्स असतात त्या फजार्ड बिल्डिंग्स मध्ये येतात. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही 3D मॉडेलिंग करताय त्याच्यासाठी तुम्ही रेविट आर्किटेक्चर्स यूज करू शकताय. ओके, तर आर्किटेक्चरचा जर मी पर्पज बघितला तर आर्किटेक्चर्स कशासाठी यूज होतं, तर 3D मॉडेलिंग असेल, मग तुमचं शेड्युलिंगचा पार्ट असेल, एक्सटेरियर इंटेरियर रिप्रेझेंटेशन्स असेल, किंवा तुमचे व्ह्यूज क्रिएशनचा पार्ट असेल. ओके, याच्यासाठी तुम्ही रेविट आर्किटेक्चर्स यूज करू शकता. आता रेविट आर्किटेक्चरचा प्रोडक्ट कोणाचा आहे किंवा कोण आहे रेविट आर्किटेक्चरचे डेव्हलपर जर बघितलं तर ऑटोडेस्क कंपनीनं रेविट आर्किटेक्चर जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. ओके, आता तुम्ही जर बघितला तर रेविट आर्किटेक्चर्स कोण कोण करू शकतं, हा एक खूप मोठा प्रश्न येतो. कारण आर्किटेक्चर्स म्हटलं की आर्किटेक्ट वाले इलिजिबल असतील याच्यासाठी असा खूप जणांचा क्वेश्चन्स असतो. तर आर्किटेक्चर्स मध्ये डिप्लोमा स्टुडंट्स असतील, किंवा BE सिव्हिल असेल, किंवा BE आर्किटेक्चर्स असतील, हे सगळे स्टुडंट्स याच्यासाठी इलिजिबल असतील. किंवा जे एक्सपिरियन्स पर्सन्स असतील जे की इंडस्ट्रीज मध्ये ऍज अ डिझाईन इंडस्ट्रीमध्ये किंवा मॉडेलिंग इंडस्ट्रीज मध्ये वर्क करत असतील, तर ते सुद्धा रेविट आर्किटेक्चर्स वरती पुढचं काम करू शकतात. ओके, आता आर्किटेक्चरचे जर की फीचर्स मी जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला की फीचर्स मध्ये तुम्ही बघू शकता की तुमचं 3D मॉडेलिंगचा पोर्शन्स असेल. ओके, पॅरामेट्रिक मॉडेलिंग. आता पॅरामेट्रिक मॉडेलिंग मध्ये जर बघितलं तर तुमचं कस्टमायझेशन जे क्रिएट करू शकताय, म्हणजेच आता समजा मला एखादा डोर, विंडो हे स्वतःच्या सायझेस मध्ये पाहिजेत. ओके, तर त्याचा पार्ट तुम्ही कशामध्ये करू शकताय, पॅरामेट्रिक मॉडेलिंग मध्ये करू शकताय. किंवा वॉलवरती तुम्हाला तुमच्या हव्या त्या टाइप्स मध्ये टेक्स्चर्स अप्लाय करायचे, फ्लोरवरती तुम्हाला जी फ्लोरिंगचा टेक्स्चर्स अप्लाय करायचे, तो सगळा पोर्शन्स तुम्ही पॅरामेट्रिक मॉडेलिंग मध्ये करू शकताय. त्याच्यानंतरचा पोर्शन्स येतो तो तुमचा कोलॅबरेशन्स अँड कोऑर्डिनेशन्स. ओके, आता कोलॅबरेशन्स म्हटलं तर तुम्ही तुमची जी आर्किटेक्चरची फाईल्स आहे ती इतर
जे सॉफ्टवेअर्स असतील किंवा इतर तुमचे टीम मेंबर्स असतील त्यांच्यासोबत कोलॅबरेट करू शकता किंवा स्ट्रक्चरल मेंबर जे असतील त्यांच्यासोबत तुमची आर्किटेक्चरची जी फाईल आहे ते कोलॅबरेट करू शकता. ओके, आणि डॉक्युमेंटेशन्स मध्ये तुमचे जे डिटेलिंग वर्क आहे ते सगळं तुम्ही डॉक्युमेंटेशनच्या मदतीने तिथे करू शकता. ओके, आता डिझाईन टूल जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलात आपल्याला डिझाईन टूल्स मध्ये फ्लोरिंगचा पोर्शन्स असेल, रूफ क्रिएशन्स असेल, ओके, किंवा लँडस्केपिंग म्हणजे टोपो सरफेसचा पार्ट असेल, तर हे सगळे डिझायनिंग टूल्स मला रेविट आर्किटेक्चर्स मध्ये इथं बघायला भेटतात. ओके, त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन अँड रेंडरिंगचा पोर्शन्स असेल. आता व्हिज्युअलायझेशन मध्ये जर बघितलं तर तुम्ही कुठली पण एखादी कन्स्ट्रक्शन साईट बघताय ज्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, कन्स्ट्रक्शन साईट्स मध्ये तुम्ही बघू शकताय की जेव्हा एखादी कन्स्ट्रक्शन साईट स्टार्ट होते तर त्यांनी एक मोठा बॅनर लावलेला असतो की आफ्टर कन्स्ट्रक्शन तुमची बिल्डिंग कशी दिसते. तो व्हिज्युअलायझेशन जे क्रिएट करताय ते तुम्ही रेविट आर्किटेक्चरच्या मदतीने क्रिएट करू शकताय. त्याच्यानंतर त्याची रेंडरिंग्स करू शकताय. रेंडरिंग मध्ये तुम्ही काय करू शकताय की ऍक्च्युअल मटेरियल कसं दिसणार आहे तुमचं किंवा तो व्ह्यू कसा दिसणार आहे आफ्टर कन्स्ट्रक्शन, तो सगळा रेंडरिंग थ्रू तुम्ही काय करू शकता इथं शो करू शकता. रिअलिस्टिक व्ह्यू म्हणू शकतोय आपण त्याला. तो पोर्शन्स तुम्हाला रेंडरिंग व्ह्यूज मध्ये इथं दिसतोय. आता इथं जर बघितलं तुमचा पोर्शन्स येतो की बिल्डिंग परफॉर्मन्स अनालिसिस. आता बिल्डिंग परफॉर्मन्स अनालिसिस मध्ये काय होतं, जेव्हा रेंडरिंग मध्ये मी नंबर ऑफ टाइप्सच्या लाईट्स अप्लाय करते तर त्या लाईटचा एनर्जीचा पोर्शन्स असेल किंवा मी सन सेटिंगचा पोर्शन्स करते. ओके, आता सन सेटिंग्स मध्ये काय आलं की तुम्ही रेंडर करते वेळेस तुमचा सनलाईटचा इफेक्ट असेल तो पोर्शन सगळा अनालिसिस करू शकतोय तुम्ही रेविट आर्किटेक्चरच्या मदतीने. ओके, त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन्स. आता डॉक्युमेंटेशन्स मध्ये जर बघितलं तर मला फायनल जेव्हा आपण एखाद्या इंडस्ट्रीज मध्ये प्रोजेक्ट वरती काम करतो तर डॉक्युमेंटेशन्स इम्पॉर्टन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही डिटेल्स दाखवता की तुमचा एखादा कंपोनेंट्स असेल किंवा प्रोजेक्टची डिटेलिंग आली त्याच्यामध्ये तुम्ही कुठले मटेरियल्स यूज केलात. त्याच्यानंतर तुमचा शेड्युलिंगचा पार्ट असेल, शेड्युलिंग आपण डोर्स आणि विंडोजचं क्रिएट करू शकता किंवा मटेरियल्स मध्ये पेंटचं मटेरियलचं शेड्यूल्स क्रिएट करू शकता किंवा क्वांटिटीज असेल. आता समजा तुम्हाला क्वांटिटीज काढायचे तर क्वांटिटीजचा पोर्शन्स पण तुम्ही आर्किटेक्चरच्या मदतीने क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल एखाद्या रूम साठी तुम्हाला किती नंबर ऑफ ब्रिक्स रिक्वायर्ड आहेत तो पोर्शन्स पण तुम्ही इथं काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. तो पोर्शन्स तुम्ही डॉक्युमेंटेशन्स मध्ये ऍड करू शकता. ओके, आता रेविट आर्किटेक्चर जे फाईल असेल ते तुम्ही अदर ऑटोडेस्कचे जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे सिव्हिल 3ds मॅक्स असेल, ओके, जे की अगेन तुम्हाला ऍज अ 3D मॉडेलिंग साठी यूज होतं. याच्यासोबत पण तुम्ही काय करू शकता, कोलॅप्स करू शकता किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट पण तुमच्या रेविटच्या फाईल्स करू शकता. ओके, बेनिफिट्स. आता जर बेनिफिटचा पोर्शन जर मी बघितला तर तुम्हाला रेविट आर्किटेक्चर्स रेंडरिंग साठी यूज होतो, प्लस टाइम कमी तुम्हाला इथे लागतो आणि हा इझिली आहे म्हणजे माउस हँडलिंग तुमचं रेविट वरती इझी आहे. त्याच जर मी कम्पेअर केलं अदर सॉफ्टवेअर सोबत जसं की स्केचअप बघितलं तर स्केचअप मध्ये माउस हँडलिंग थोडंसं मला डिफिकल्ट जातं किंवा 3ds मॅक्स मध्ये. त्याच्या कम्पेअर मध्ये रेविट आर्किटेक्चर्स तुम्हाला माउस हँडलिंग इझी आहे. त्याच्यानंतर टाइम कन्झ्युम आहे म्हणजे टाइम तुमचा कमी वेळेत तुमचं कम्प्लीट होऊ शकतं. ओके, इको फ्रेंडली आहे म्हणजे तुम्ही इझिली त्याच्यावरती मॉडेलिंगचा पोर्शन्स आहे तो क्रिएट करू शकताय. डॉक्युमेंटेशन असेल, याच्या आधी जे जे पार्ट्स बघितलं ते आपण याच्यामध्ये इझिली क्रिएट करू शकतो. ठीक आहे, आणि आता सध्या वाईडली इंडस्ट्रीज मध्ये यूज होतं याचा. आता जर बघितलं मी याचे ऍप्लिकेशन जर बघितलं तर तुम्ही इथं बघू शकता इमेज मध्ये की मी मॉडेल क्रिएट केल्यानंतर म्हणजे माझं मॉडेलिंगचा पोर्शन्स रेविट मध्ये क्रिएट केल्यावर असा काहीतरी दिसतोय, पण मी जेव्हा याला रेंडरिंग करते किंवा याचं मी व्हिज्युअल मटेरियल सप्लाय करून 3D व्ह्यू मध्ये रेंडर्स केल्यानंतर माझा इफेक्ट असा काहीतरी दिसतो. ही रेविटचीच फाईल्स आहे. याच्यासोबत मी कुठलं एक्सटेन्शन रेंडरिंग साठी यूज केलेलं नाहीये. रेविट मध्ये पण तुम्हाला रेंडर्स फक्त तुमचं लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन चांगलं असलं पाहिजे किंवा ग्राफिक्स कार्ड चांगलं असलं पाहिजे. डॉक्युमेंटेशनची फाईल तुमची याप्रमाणे दिसेल ज्याच्यामध्ये तुमचे डिटेल्स व्ह्यूज असतील. मग त्याच्यामध्ये इलेव्हेशनचा पोर्शन्स आला, सेक्शन्स आलं, मग तुमचा डिटेल एखादा कट व्ह्यू क्रिएट केलेला असेल तर हा सगळा पोर्शन्स तुम्हाला इथं रेविट मध्ये इझिली बघायला भेटेल. ओके, आता डिझाईन डेव्हलप ऍप्लिकेशन्स मध्ये तर तुम्ही इथं बघू शकता की 3D मॉडेलिंगच्या डेव्हलपमेंटसाठी वगैरे याचा यूज करू शकता. अगेन टाइम मॅनेजमेंट आहे की तुम्ही त्याच्यामध्ये मॅनेजमेंट रिगार्डिंग सगळे वर्क इझिली करू शकता की फॅसिलिटीज कुठल्या असतील.
सोलार स्टडी. ओके, आता सोलार स्टडी जर बघितला तर हा एक मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या रेविट आर्किटेक्चर्स मध्ये, ज्याच्यामध्ये की तुम्ही सोलार स्टडी मध्ये सन इफेक्ट करू शकता. आता मी जर रेंडर करत असेल तर रेंडरिंग करते वेळेस मला कुठल्या सीझन मध्ये तुम्ही रेंडरिंग करताय, समर असेल, विंटर असेल किंवा तुमचं रेनी सीझन असेल, मग त्याच्यानुसार तुमचा अफेक्ट असेल, सनचा इफेक्ट दिसतो, तो सनचा इफेक्ट तुम्ही सोलार स्टडीच्या मदतीने करू शकता. किंवा समजा मी मॉर्निंगला रेंडरिंग करते, तर मॉर्निंग मध्ये पण मी कुठल्या टाइमला जर 9:30 टू 10:30च्या मध्ये करत असेल तर मग सनचा अफेक्ट म्हणजे बिल्डिंग्स वरती कसा दिसणार आहे, मग बिल्डिंगची शॅडो कुठल्या साईडला इफेक्ट दिसणार आहे, तो सगळा पोर्शन तुम्ही सोलार स्टडी मध्ये करू शकता. जिथे की इथं दाखवलेला आहे तुमचा टाइम कंट्रोल असेल, सनच्या सेटिंग्स असेल, हा सनचा पोर्शन्स आहे, त्याच्यामध्ये टायमिंग पण मेन्शन केलंय. हे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही काय करू शकता, सेट करू शकता, ज्याच्या थ्रू तुम्हाला इथं दिसेल की तुमचा त्या पूर्ण सनचा अफेक्ट तुमच्या बिल्डिंग्स वरती कसा दिसणार आहे, किंवा सन जर मॉर्निंगला ठेवला असेल तुमचा तर तुमची शॅडो कुठल्या साईडला असेल बिल्डिंगची, तो सगळा इफेक्ट तुम्ही सोलार स्टडीच्या मदतीने इथं काय करू शकताय, क्रिएट करू शकताय. आता जर तुम्ही रेंडरिंग व्हिडिओ जर बघितलं तर व्हिडिओचा पार्ट जो आहे तो आपण इथं बघणार आहे. ओके, हा एक रेंडरिंगचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुमचं बायडायरेक्शनल व्ह्यू जे आहे किंवा ऍक्च्युअल व्ह्यू तुम्ही काय करू शकताय, रेंडरिंग व्हिडिओच्या मदतीनं रिप्रेझेंट करू शकताय. हे एक मॉड्युलर बिल्डिंग्स आहे ज्याचा आपण रेंडर व्ह्यू क्रिएट केलेला आहे. मग हे मी एक्सटर्नली रिप्रेझेंट केलं, इथं तुम्ही याचा इंटेरियर व्ह्यू पण रिप्रेझेंट करू शकताय. याला वॉक थ्रू म्हणतात. वॉक थ्रूचा पोर्शन्स पण आता नंबर ऑफ टाइम्स वॉक थ्रू साठी दुसरं सॉफ्टवेअर यूज करतात, पण रेविट मध्ये वॉक थ्रू पण अवेलेबल आहे. तर रेविट जर मी कम्पेअर केलं तर बेस्ट आहे, ज्याच्यामध्ये रेंडरिंग, वॉक थ्रू, तुमचे वेगवेगळे व्ह्यूज रिप्रेझेंटेशन असेल, डिटेल डॉक्युमेंटेशन असेल, हा सगळा पोर्शन्स रेविट मध्ये क्लिअरली क्रिएट होतो. थँक्यू मॅडम, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी रेविट आर्किटेक्चर याच्या संदर्भात सांगितलेलं आहे. तर परत आपण कंटिन्यू करूया पीपीटी. तर पुढचा जो सॉफ्टवेअर आहे मित्रांनो, तो आहे मित्रांनो रेविट स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चर म्हटलं तर तुमच्या सर्वांच्या लक्षात येत असेल, बीम आहे, कॉलम आहे, स्लॅब आहे, फुटिंग आहे, स्ट्रक्चर एलिमेंट्स त्याच्याशी रिलेटेड हा सॉफ्टवेअर मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवातीला इंट्रोडक्शन जर बघितलं मित्रांनो, तर जे पर्पज आहे त्याचं, तर बिल्डिंग असेल, ब्रिजेस असतील किंवा अदर इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्याच्यासाठी या ठिकाणी हे सॉफ्टवेअर वापरलं जातं. त्याच्यामध्ये स्पेशली मी सांगितल्याप्रमाणे स्ट्रक्चरल जे काही एलिमेंट्स आहेत ते क्रिएट करण्याचं काम याच्यामध्ये केलं जातं. बीम असतील, कॉलम असतील, स्लॅब असेल, फाउंडेशन असेल, या सॉफ्टवेअरमध्ये केलं जातं. आणि ऑब्व्हियसली परत ऑटोडेस्क यांचंच या ठिकाणी हे प्रोडक्ट आहे. डेव्हलपर एलिजिबिलिटी जसं मॅडमांनी मगाशी सांगितलं तसंच डिप्लोमा सिव्हिल ज्यांचा झालाय त्यांच्यासाठी हे सॉफ्टवेअर महत्वाचं आहे. जे बीई, बीटेक, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे सॉफ्टवेअर महत्वाचं आहे. जे सध्या बीईला आहेत, अपिरिंग आहेत आणि त्यांना आपल्या स्किल डेव्हलपमेंट बीई करत असतानाच करायचे आहेत किंवा थर्ड इयर सेकंड इयरला असताना, यांनी सुद्धा हे सॉफ्टवेअर लावायला काही हरकत नाही. तसेच जे प्रोफेशनल आहेत ज्यांना रेविट स्ट्रक्चर स्पेशली शिकायचं आहे, रेविट आर्किटेक्चर येते, स्ट्रक्चर शिकायचं, तर त्या लोकांसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ह्या सॉफ्टवेअरचा फायदा होणार आहे. तर आता रेविटचे स्ट्रक्चरचे काही की फीचर्स बघितलं तर सुरुवातीला आहे BIM, जे मगाशी तुम्ही बघितला होता. तर त्याच्यामध्ये जे 3D स्ट्रक्चरल मॉडेल्स आहेत ते या ठिकाणी करण्याचं काम या सॉफ्टवेअरमध्ये केलं जातं. यानंतर महत्वाचं आहे अनालिसिस अँड सिम्युलेशन्स. तर याच्यामध्ये या सॉफ्टवेअरमध्ये लोड कॅल्क्युलेशन त्याचं परफॉर्मन्स या ठिकाणी केला जातो आणि त्याच्याप्रमाणे जे काय वेगवेगळे मेंबर्स आहेत, मटेरियल्स आहेत, त्याची स्ट्रेंथ कॅल्क्युलेशन, मग डिफ्लेक्शन असतील, स्ट्रेसेस डेव्हलप होणार असतील, तर याचा जो काय अनालिसिस, स्ट्रक्चरल परफॉर्मन्स अनालिसिस या ठिकाणी या सॉफ्टवेअरमध्ये केलं जातं. आणि कुठले एलिमेंट्स फेल होतात, काय होतात, हे सर्व काही आपल्याला ह्या मॉडेलिंग मध्ये कळणार आहे. त्यानंतर रिव्हिजन मॅनेजमेंट म्हणजे काय की एखादा मॉडेलिंग मध्ये एखादा एलिमेंट फेल जात असेल तर त्याला रिवाइज करणं किंवा काही
चेंजेस करणं हे करणं शक्य या सॉफ्टवेअरमध्ये आहे. त्यानंतर ऑब्व्हियसली कस्टमायझेशन अँड एक्सटेन्शन, वेगवेगळ्या ह्याला तुम्ही हे सॉफ्टवेअर या ठिकाणी काय करू शकता, कस्टमाइज करू शकता वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि जे काही कस्टम स्क्रिप्ट्स असतील त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता, एक्सटेंड करू शकता. तर बेनिफिट्स बघूया. तर बेनिफिट्स मध्ये मित्रांनो, जसं मॅडमांनी मगाशी सांगितले, कोणतेही सॉफ्टवेअर हे ॲज अ इंजिनियर म्हणून तुम्हाला काय फायदा देणार आहे, तर तुमचा टाइम हा जो आहे तो जेवढा जास्त रिड्यूस होईल, कमी वेळेत जेवढ्या जास्त काम होईल, तेवढं निश्चित कुठल्याही कंपनीचा फायद्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. आणि तुमचे एफर्ट्स आणि टाइम ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी वाचवण्याचं काम करणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रिसाइज रिझल्ट, स्ट्रक्चरल इंटिग्रिटीच्या दृष्टीनं प्रिसाइज रिझल्ट देण्याचं काम सुद्धा येणार आहे, आणि वेगवेगळ्या व्हेरियस लोड कंडिशनसाठी हे देणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये वाईड रेंज ऑफ डिफरंट स्ट्रक्चरल मटेरियल्स या ठिकाणी आहे, त्याचे कॉन्फिगरेशन्स या सॉफ्टवेअरमध्ये अवेलेबल आहेत, आणि हे त्याचा एक बेनिफिट म्हणता येईल. या ठिकाणी काही स्ट्रक्चर्स तुम्ही बघू शकता, स्पेशली त्याचे ऍप्लिकेशन जर बघायला गेलं तर आरसीसी स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. त्यानंतर स्टील स्ट्रक्चर इथं सुद्धा या ठिकाणी वापर केला जातो. आणि रेविट स्ट्रक्चर मध्ये आणखी एक या ठिकाणी जे आहे ते म्हणजे ब्रिज स्ट्रक्चर साठी सुद्धा वापरलं जातं. डिझाईन अँड अनालिसिस ऑफ व्हेरियस बिल्डिंग टाइप्स इन्क्लुडिंग हाय राईज स्ट्रक्चर्स, रेसिडेन्शियल बिल्डिंग्स, कमर्शियल कॉम्प्लेक्सेस अँड इंडस्ट्रियल फॅसिलिटीज. तर ब्रिज साठी सुद्धा रेविट स्ट्रक्चर या ठिकाणी वापरला जातो. तर यानंतर परत रेविट MEP मॅडम सांगतील. ओके, रेविट MEPचा जर पार्ट बघितला तर MEP स्टँड्स फॉर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड प्लंबिंग वर्क. ओके, आतापर्यंत आपण आर्किटेक्चर्स मॉडेलिंग बघितलं, त्याच्यानंतर स्ट्रक्चरल्स मॉडेलिंग बघितलं. मी एखादा प्रोजेक्ट जर कन्सिडर केलं तर त्याचा आर्किटेक्चर रिप्रेझेंटेशन्स केलं, मी स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन्स केलं. आता येतो माझं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग रिगार्डिंग काम. आता मेकॅनिकल मध्ये आपण एक्झॅक्टली काय करतो, इलेक्ट्रिकल मध्ये काय करू शकतो, किंवा प्लंबिंग मध्ये काय करू शकतो, हा सगळा पार्ट तुमच्या बिल्डिंग्स रिलेटेडच आहे. ओके, आता MEP मध्ये जर बघितलं आपण तर याचा पर्पज जर बघितला, मी आता सांगितलं की रेविट MEP आपण कशासाठी यूज करतो, तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग मध्ये यूज करू शकतो. म्हणजे तिन्ही काम एका सिंगल मॉडेल्स मध्ये तुम्ही काय करू शकताय, क्रिएट करू शकताय. ओके, आणि हे कोऑर्डिनेशन्स म्हणजे बेटर कोऑर्डिनेशन्स अप्लाय करू शकतो. म्हणजे 3 वर्क मी जर वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स वरती करत असेल, आता हे जर मी 2D मध्ये बघत असेल तर मेकॅनिकल ऑटोकॅड वेगळं आहे, सिव्हिल ऑटोकॅड वेगळं आहे, आणि इलेक्ट्रिकल ऑटोकॅड, म्हणजे 3 वेगळ्या सॉफ्टवेअर्स वरती करते. पण रेविटच्या मदतीने हे तिन्ही काम एकाच सॉफ्टवेअर मध्ये आपण काय करू शकतो, इझिली क्रिएट करू शकतो. ओके, अगेन रेविट ऑटोडेस्क कंपनीच्या अंडर येतो. ओके, आणि ऑटोडेस्कच तुमच्या रेविट MEP ची पण काय आहे, डेव्हलपर आहे. ओके, आता याच्यासाठी बघितला तुम्ही तर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल BE असेल किंवा MTech असेल किंवा डिप्लोमा असतील, ते सगळे अपेअर्स होतील. कारण आपण याच्यामध्ये मॉडेलिंगचा पोर्शन्स क्रिएट करतोय, आणि डिप्लोमाला पण आपण प्लंबिंग रिगार्डिंग तेवढं नॉलेज आपल्याला माहित असतं. ओके, तर तो पोर्शन्स तिथं अप्लाय करू शकतात. किंवा आता आजकाल जे BE ला असतील किंवा लास्ट इयरला असतील BEच्या, किंवा थर्ड इयरला असतील, ते पण याच्यासाठी अप्लाय करू शकतात. कारण नंबर ऑफ असे प्रोजेक्ट्स असतील फायनल इयरचे, ते आजकाल सॉफ्टवेअर वरती किंवा कंपल्शन्स केले की तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला एक सॉफ्टवेअर यूज करू शकता. तर तुमचं मॉडेलिंगचं जर तुम्ही करत असाल तर त्या केसमध्ये या सॉफ्टवेअरचा पण यूज करू शकता, ज्याच्यामध्ये होल प्रोजेक्ट तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. आता जर इंडस्ट्रीज मध्ये वर्क करणारे असतील, जे की ऑलरेडी एखाद्या इंडस्ट्रीज मध्ये डिटेलिंग साठी किंवा ड्राफ्टिंग साठी वर्क करत असतील, तर ते लोक पण याच्यामध्ये अप्लाय करू शकतात, ज्याच्या त्यांना मॉडेलिंग मध्ये, जे की डिझायनिंग साठी किंवा मॉडेलिंग साठी इथं अप्लाय करू शकतात. आता सेकंड जर बघितलं तुमचं की फीचर्स, आता की फीचर्स मध्ये वर्क शेअरिंग आलं. आता वर्क शेअरिंग मध्ये मी आता बघितलं की मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग, म्हणजे जर 3 टीम्स याच्यावरती जर वर्क करत असतील तर त्या एकमेकांना त्यांचा फ्लो जो आहे तो शेअर करण्याचा पोर्शन असेल. ओके, म्हणजे वर्क शेअरिंगचं इझिली होऊ शकतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन्स, अगेन डॉक्युमेंटेशन्स मध्ये तुमचा डिटेल्स पार्ट्स आला. ओके, मेकॅनिकलचं डॉक्युमेंटेशन्स, इलेक्ट्रिकलचं असेल किंवा प्लंबिंगचं,
मग त्याच्यामध्ये तुमचे सायजेस असतील किंवा त्याच्या रिगार्डिंग जे डिटेलिंग्स असेल की किती इफिशियन्सीचा आहे वगैरे, तो सगळा पार्ट तुम्ही डॉक्युमेंटेशन मध्ये काय करू शकता, रिप्रेझेंट करू शकता. वर्क फ्लो असेल, वर्क फ्लो मध्ये तुम्ही 1 बाय 1 तुमचा जे मॉडेल्स आहे ते रिप्रेझेंट करताय. म्हणजे तुम्ही जर फर्स्ट मेकॅनिकल काम करत असाल, त्याच्यानंतर प्लंबिंगचं असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल, तो वर्क फ्लो पण याच्यामध्ये फॉलो होतो जसं तुम्ही देताय. प्लस अनालिसिस असेल, अनालिसिसचा पोर्शन आला याच्यामध्ये. तुमच्या फाईल्स एक्सपोर्ट करणं असेल किंवा अदर फाईल्स इम्पोर्ट करणं असेल, तो पोर्शन्स पण याच्यामध्ये इझिली होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आता व्हॉट इज एमईपी, हा एक खूप मोठा क्वेश्चन येतो. आता एमईपी मध्ये आतापर्यंत समजलं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंगचा पार्ट समजला, पण मेकॅनिकल मध्ये आपण कशावरती काम करतो, ओके, तो आपण बघूया. आता मेकॅनिकलचा जर पोर्शन्स बघितला तर मेकॅनिकल मध्ये HVAC म्हणून एक ही आहे, फीचर्स आहे किंवा सिस्टीम आहे, ज्याच्यावरती तुम्ही रेविट एमईपी मध्ये काम करू शकता. आता याच्यामध्ये काय आलं, HVAC म्हणजे काय हे तर समजलं, पण काय त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपण कशासाठी वर्क करतो, तर तुमचं रूमचं टेम्परेचरचा पोर्शन्स असेल तर त्याच्यासाठी आपण याचा यूज करतो. थर्मल रूम टेम्परेचर्स असतील, ओके. मग आता अजून तुम्ही जर समजा एखादं कमर्शियल बिल्डिंग जर मी कन्सिडर करत असेल, तर आपण तिथं कमर्शियल बिल्डिंग्स मध्ये जे फायरच्या पाईपलाईन्स ऍड करतो, तो पोर्शन्स आला. किंवा आपण एखादा एसीचा आउटलेटचा पोर्शन्स डिझाईन करतो, तो पोर्शन्स, तो सगळा तुम्ही एमईपीच्या मदतीने इथं काय करू शकता, क्रिएट करू शकता. इलेक्ट्रिकल आला, तर इलेक्ट्रिकल मध्ये आपण काय करतो, तर एक्झॅक्टली इलेक्ट्रिकल मध्ये आपण कशावरती, तर पॉवर सप्लाय सिस्टीम असेल, ओके, पॉवर सिस्टीम किंवा सप्लाय सिस्टीम ऍज वेल वायरिंगचा जो पोर्शन्स असतो तो पण आपण याच्यामध्ये इलेक्ट्रिकल मध्ये काय करतो, परफॉर्म करतो. प्लंबिंग, आता प्लंबिंग तर आपण सिव्हिल बेस असल्यावरती प्लंबिंग रिगार्डिंग तुम्हाला माहितच आहे. प्लंबिंग मध्ये आपण वॉटर सप्लाय असेल, ड्रेनेज सिस्टीम असेल, ओके, सिवेज सिस्टीम असेल, त्याचबरोबर तुमचं हॉट वॉटर पाईप सप्लाय असेल, कोल्ड वॉटर पाईप सप्लाय असेल किंवा पाईपचा स्लोप असेल, हा सगळा पोर्शन्स आपण इथं प्लंबिंग मध्ये काय करतो, बघतो किंवा प्लंबिंग मध्ये आपण ते मॉडेल्सला अप्लाय करतो. ठीक आहे. आता नंबर ऑफ पीपल्स किंवा नंबर ऑफ स्टुडंट्स असतील, सगळ्यांना असा प्रश्न येतो की आम्ही सिव्हिल इंजिनियर आहात किंवा आमची सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय, तर आम्ही ऍप्लिकेबल आहे का रेविट एमईपी करायसाठी, तर डेफिनेटली येस, आपण सिव्हिल इंजिनियर पण याच्यासाठी अप्लाय करू शकतोय. असं नाहीये की फक्त मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाले असतील तेच अप्लाय करू शकतील. जर तुम्हाला सिव्हिल मध्ये प्लंबिंग रिगार्डिंग नॉलेज असेल तर तुम्ही इझिली अप्लाय करू शकताय, ओके. प्लस आता जर मी बघितलं, आपल्याला डिप्लोमाला असेल किंवा इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला इलेक्ट्रिकलचे पण सब्जेक्ट्स आहेत, मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल राउटिंगचं नॉलेज थोडं बहुत मला माहित आहे, ओके. आणि प्लंबिंगचं तर आपण एन्व्हायरमेंट मध्ये प्लंबिंग मध्ये वॉटर सप्लाय असेल किंवा सिवेजचा सप्लायचं तो पोर्शन त्याच्या रिगार्डिंग तर नॉलेज आहेच आपल्याला, ओके. मग या दोन गोष्टीचं नॉलेज असल्यावरती मी रेविट एमईपी वरती इझिली काम करू शकते. म्हणजे ते पण इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग दोन मेन डिपार्टमेंट्स वरती इथं काय करू शकते, वर्क करू शकते, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रेविट या शब्दाच्या रिलेटेड रेविट आर्किटेक्चर, रेविट स्ट्रक्चर आणि रेविट एमईपी जे BIM चे काही कंपोनंट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं आणि अतिशय इंडस्ट्रीच्या आत्ताच्या सध्याच्या रिसेंट यूज मध्ये असणारे सॉफ्टवेअर्स आपण बघितले. त्यानंतर आपण एक शेवटचा सॉफ्टवेअर बघतोय ज्याचं नाव आहे मित्रांनो सिव्हिल 3D. तर सिव्हिल 3Dच्या संदर्भात तुम्ही बघितलं तर जे इमेज मध्ये चाललेलं आहे की रिलेटेड टू काहीतरी रोड आहे आणि त्याच्यासाठी जास्त हायवे डिझाईन साठी जास्त वापरलं जातं. तर इंट्रोडक्शन मध्ये बघूया, सिव्हिल 3D और ऑटोडेस्क सिव्हिल 3D हे जे सॉफ्टवेअर आहे ते प्रायमरी सिव्हिल इंजिनियर्स वापरतात, ड्राफ्टर वापरतात, डिझायनर वापरतात, टेक्निशियन वर्किंग ऑन ट्रान्सपोर्टेशन हे या ठिकाणी महत्वाचं आहे. ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा लँड डेव्हलपमेंट ह्या गोष्टीसाठी याचा वापर जास्त केला जातो आणि काही एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट्स याच्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. ऑब्विसली मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वजण जे आधी बोललो ते सर्वजण या ठिकाणी ह्या कोर्सला अप्लाय करू शकतात. सिव्हिल 3D चे की फीचर्स जर आपण बघितले तर पहिला आहे मित्रांनो डिझाईन अँड ड्राफ्टिंग. तर डिझाईन अँड ड्राफ्टिंग मध्ये स्पेशली जर सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स म्हटलं तर रोड्स असेल, हायवे असेल, रेल्वे असेल, ब्रिजेस असेल, लँड डेव्हलपमेंट्स असतील, तर ह्या सर्वांसाठी
हा या ठिकाणी सॉफ्टवेअर महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये स्पेशली सांगायचं म्हटलं तर जे प्रिसाइज डायमेन्शन आहेत, अलाइनमेंट्स आहेत, तुमचे रोडचे प्रोफाईल आहेत, या अर्थवर्क कॅल्क्युलेशन, क्रॉस सेक्शन आहे, या सगळ्यासाठी सिव्हिल 3D अतिशय महत्वाचा सॉफ्टवेअर आहे. तुम्ही बघू शकता कशाचं अनालिसिस करता येतं, तर अनालिसिस अँड डिझाईन ऑफ ग्रेडिंग, अर्थवर्क, हायड्रॉलिक अनालिसिस, हे सर्व काही गोष्टी याच्यामध्ये केल्या जातात. त्यानंतर इंटिग्रेशन, जसं बरेच सॉफ्टवेअर वेगवेगळ्या याच्यामध्ये इंटिग्रेट करता येतात, तसं हा सुद्धा सॉफ्टवेअर वेगवेगळ्या याच्यामध्ये इंटिग्रेट करता येतात. जसं ॲटोकॅड असेल, रेविट असेल, याला एकमेकाला कनेक्ट करता येतात आणि वेगवेगळ्या GIS डाटा या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये या ठिकाणी करता येतं, फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर सिव्हिल 3D जो आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंग डिझाईन, कन्सेप्च्युअलायझेशन, अनालिसिस टू डॉक्युमेंटेशन अँड कन्स्ट्रक्शन, म्हणजे वेगवेगळ्या अँगलमध्ये या सॉफ्टवेअरला या ठिकाणी यूज करता येतं आणि आपली प्रोडक्टिव्हिटी, जे काही एरर्स होतात ते रिड्यूस करण्यासाठी याचा वापर केला जातो मोठ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी. तर तुम्हाला खूप स्कोप मित्रांनो या ठिकाणी आहे. बेनिफिट्स म्हटलं, डायनामिक मॉडेलिंग या ठिकाणी करता येतं, जे मगाशी बोललो, अलाइनमेंट्स, कॉरिडॉर, पाईप, सरफेसेस, डाटा मॅनेजमेंट त्याचं काम केलं जातं. जो कोणतेही प्रोजेक्ट म्हटलं तर लार्ज अमाऊंट ऑफ डाटा त्याच्यामध्ये असतो, खूप हेवी डाटा त्याच्यामध्ये असतो आणि त्याच्यासाठी हे सॉफ्टवेअर अतिशय चांगलं आहे. जिओ स्पॅशियल अनालिसिस याच्यामध्ये मित्रांनो करता येतं. ऑटोमेशन ऑफ टास्क सिव्हिल 3D मध्ये करता येतं आणि कॉस्ट एस्टिमेशन हा जो शेवटचा मुद्दा आहे तो सुद्धा ह्या सॉफ्टवेअरमध्ये करता येतो. तर अशा पद्धतीनं खूप सारे ऍप्लिकेशन्स या ठिकाणी त्याचे आहेत रिलेटेड टू रोड्स अँड लँड डेव्हलपमेंट. ऍप्लिकेशन म्हटलं तर येस, रोड अँड हायवे डिझाईन, लँड डेव्हलपमेंट, युटिलिटी डिझाईन, त्यानंतर अर्थवर्क कॅल्क्युलेशन, सिव्हिल 3D जो आहे तो अतिशय इम्पॉर्टंट रोल या ठिकाणी करतो. कारण मित्रांनो आता जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये, इंडियामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे. रोड कन्स्ट्रक्शन्स भरपूर, नॅशनल हायवेज असतील, स्टेट हायवेज असतील, PWD डिपार्टमेंट असेल, NHI डिपार्टमेंट असेल, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, वेगवेगळे प्रोजेक्ट्स या ठिकाणी घेत आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं या जे सॉफ्टवेअर्स आहेत, म्हणजे हे डेव्हलपमेंट असल्यामुळे या सॉफ्टवेअरचा यूज या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे हे सॉफ्टवेअर्स तुम्ही या ठिकाणी शिकू शकता. आता थोडी पुढची माहिती देतो की बऱ्याच जणांना हे कळत नाही की कोणतं सॉफ्टवेअर करावं कोणतं नाही. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं तुम्हाला लक्षात येत असेल की कोणत्या फील्डमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे आणि त्या फील्डच्या दृष्टीनं तुम्ही हे सॉफ्टवेअर करू शकता. बीम हे अतिशय चांगलं सॉफ्टवेअर आहे. आणि दुसरी एक सगळ्यात मोठी इंटरेस्टिंग बाब तुम्हाला जी वाटते ती म्हणजे सर हे शिकल्यानंतर साधारण काय पॅकेजचे जॉब्स आम्हाला अवेलेबल आहेत, आणि त्याच्या संदर्भात सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की मिनिमम तुम्हाला जो पॅकेज मिळणार आहे इयरली तो मिनिमम 2.5 टू साधारण तुमचे जे काही स्किल असतील त्याप्रमाणे अगदी 5 लाखापर्यंत सुद्धा पॅकेज तुम्हाला इयरली भेटू शकतात. ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून हाय भेटू शकतं, पण इनिशियलला ऍज अ फ्रेशर म्हणून जे मला वैयक्तिक वेगवेगळे अनुभव या ठिकाणी आहेत त्यावरनं मी तुम्हाला सांगू शकतो की साधारण 2.5 लाखापासून ते साधारण 5 लाखापर्यंत तुम्हाला ह्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअर, तुमचं स्किल, तुमचं ओव्हरऑल प्रेझेंटेशन, तुमचं नॉलेज आणि तुम्ही कसं ओव्हरऑल तुमचं डेव्हलपमेंट झालेलं आहे, कोणत्या कॉलेजमधून आहात, वेगवेगळे नंबर ऑफ फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळं भविष्यामध्ये जर तुम्हाला ह्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला तुमच्या स्किल्स ह्या निश्चित डेव्हलप कराव्या लागतील. तरच तुम्हाला तुमची जी मार्केटमधली व्हॅल्यू आहे मित्रांनो, इंडस्ट्रीमधली व्हॅल्यू आहे ती वाढवणं या ठिकाणी शक्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की ज्यांना ज्यांना या ठिकाणी सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्ट आहे तर विद्यासागर अकॅडमी आतापर्यंत जवळजवळ 550 ते 600 ऑफिसर्स घडवलेले आहे आणि आता सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहे आणि निश्चित इथून पुढे सुद्धा काम करणार आहे. तर ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना ज्या बॅचेस आहेत त्या ऑफलाईन आहेत, ऑनलाईन आहेत, दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही ऑफलाईन ही करू शकता पुण्यामध्ये येऊन. ज्यांना ऑफलाईन शक्य नाही, क्लासरूम शक्य नाही, त्यांनी अगदी ऑनलाईन बॅच त्यांच्या वेळेनुसार या ठिकाणी लावू शकता. प्रणाली मॅडम, मी, सर्वजण आम्ही गाईड करायला आहेच. मॉर्निंगला बॅच मित्रांनो आहे, ज्यांना मॉर्निंगला शक्य आहे त्यांनी मॉर्निंगला लावू शकता, इव्हिनिंगला आहे, विकेंडला आहे, तुम्ही या ठिकाणी लावू शकता. की बेनिफिट्स काय आहेत की आता विद्यासागर जे आहे ते ISO 9001 2015 या ठिकाणी रजिस्टर्ड आहे, जे तुम्ही ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता. त्यामुळे तुम्हाला ISO सर्टिफाईड कोर्स या ठिकाणी मिळणार आहे. तसंच तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट या ठिकाणी तुमचं होणार आहे. जो काही कोर्स असेल तो बिगिनर टू ऍडव्हान्स लेवल अशा पद्धतीचा कोर्स असेल
आणि दुसरं शेवटचं जे प्लेसमेंट असिस्टन्स आहे ते सुद्धा या ठिकाणी आम्ही तुम्हाला असिस्टन्स प्रोव्हाइड करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना या ठिकाणी या कोर्सबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल त्यांनी या ठिकाणी विद्यासागर अकॅडमीला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचं ब्रीद वाक्यच आहे, लर्न, ग्रो, सक्सीड विथ सॉफ्टवेअर ट्रेनिंग अँड स्किल डेव्हलपमेंट. तुम्हाला ग्रो करायचं आहे, लर्न करायचं आहे आणि सक्सीड व्हायचं आहे तुमच्या जीवनामध्ये, तर त्यासाठी तुम्ही सॉफ्टवेअर ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट याच्यावरती काम करू शकता. तर हे काही ऑफिसरचे फोटो होते जे सिलेक्ट झाले होते. हा विद्यासागरचा ऍड्रेस आहे आणि इथं तुम्ही ह्या दिलेल्या मोबाईल नंबर आणि यांना संपर्क करू शकता. धन्यवाद. थँक्यू अँड ऑल दी बेस्ट.